रस्त्याला कंटाळून सरपंच बसणार उपोषणाला। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव बुद्रुक येथील सरपंच सुनील थोरात, बाबा सातेगाव चिंचोली बुद्रुक, वनुजा बाग हिंगणी गावंडगाव रस्त्याच्या मध्ये चौफुलीवर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच बसणार आहेत। उपोषणामुळे खळबळ उडाली आहे। मतदारसंघात खासदार आणि आमदारांचं लक्ष नसल्याने ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत। महिलाच रस्त्यामुळे मृत्यू झालेला आहे, तर रस्त्यामुळे अपघाताची मालिका सुरू आहे। सातेगाव ते वनोजा बाग हिंगणी, गावंडगाव ते रहिमापूर चिंचोली, सातेगाव फाटा ते काळगवान कारला या रस्त्याची चाळण झाली आहे। लहान मुलांना, रुग्णांवरील विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय। अनेक वाहनांची स्पेअर पार्ट सुद्धा खराब होत आहेत। या रस्त्यांबाबतची निवेदन देऊनही संबंधित प्रशासनानं दखल न घेतल्यानं पंचक्रोशीतील सर्व सुज्ञ सामाजिक कार्यकर्ते यांनी आता उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे। सरपंच सुनील थोरात यांच्या नेतृत्वात हे उपोषण चारही गावातील मध्य मार्गातील चौफुलीवर होणार आहे। या उपोषणाची प्रशासन आणि विविधांनी दखल न घेतल्यास परिणाम वाईट होणार असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये ऐकायला मिळाल्या। तालुक्यातील नामवंत सरपंच सुनील थोरात यांची ओळख आहे। जर त्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार असल्याची ही चर्चा नागरिकांकडून ऐकायला मिळते। संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झोपलेल्या प्रशासनानं आता जागे होऊन हे रस्ते नवीन व रुंदीकरण, नूतनीकरण करून द्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव सुर्जी। आणि अंजनगाव सुर्जी तालुक्याच्या दर्यापूर मतदारसंघात जे ग्रामीण भागातले रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत आणि याला जबाबदार कोण हा असा प्रश्न निर्माण झाला। अनेक दिवसापासून नागरिकांच्या वाहनाचे मोठे नुकसान या ग्रामीण भागातील रस्त्यामुळे होत आहे। असाच प्रकार हिंगणी गावंडगावचे जे सरपंच आहेत त्यांनी आता समोर आणला आणि 26 जानेवारीला त्यांचं उग्र आंदोलन आणि उपोषण या ठिकाणी या चौफुली होणार आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे इथून आहे चिंचोली 9 किलोमीटर, सातेगाव फाटा 9 किलोमीटर आणि त्यांचं जे गाव आहे हिंगणी गावंडगाव हे 4 किलोमीटर या ठिकाणावरून आहे। परंतु चर्चेचा विषय आहे की या रस्त्याचे अनेक वेळा पाठपुरावा करूनही हा रस्ता का होत नाही हा सुद्धा प्रश्न आहे। म्हणून माझ्यासोबत या गावचे बरेचसे नागरिक आहेत की ज्यांना या रस्त्याचा फार मोठा त्रास आहे आणि सरपंच जे आता उपोषणाला बसणार आहे 26 जानेवारीला ते सुद्धा आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे। भाऊ सरपंच साहेब नमस्कार। नमस्कार। आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने वारंवार ठराव घेऊन ठराव पाठवले, पत्रव्यवहार केला, पत्रव्यवहार करूनही त्यांनी आम्हाला कुठलीही दाद दिली नाही। त्यांना आमच्या प्रमुख मागण्या होत्या की पहिले प्रमुख जिल्हा मार्गामध्ये हे दोन्ही रस्ते मोडले जातात, प्रजिमा 11 आणि प्रजिमा 12। हे चिंचोली फाटा ते काळगवान आणि सातेगाव फाटा ते वनोजा असे हे दोन्ही रस्ते या मार्गामध्ये येतात, प्रमुख जिल्ह्याच्या मार्गामध्ये। आमची शासनाला ही विनंती होती, किंबहुना जिल्हा प्रशासनाला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे की ह्या रस्त्याचे रुंदीकरण करून, कारण प्रमुख रस्ता इथं वर्दळ जास्त आहे वाहनांची आणि विद्यार्थी या खेड्यापाड्यातनं तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जातात। इथं मुख्य हॉस्पिटलची व्यवस्था नाही, त्याच्यामुळे अंजनगाव तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं। बरेचसे मी हे सरपंच असल्याकारणाने माझ्या कानावर अशा गोष्टी आल्या, माझ्याकडे तक्रारी आल्या की वारंवार या ठिकाणी 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल अपघात होतात आणि अपघात झाल्यानंतर एखादी गर्भवती स्त्री हॉस्पिटलला जात असेल तर ती जाताना मधल्याच काळामध्ये त्यांची प्रसूती होते, अशी भयंकर स्थिती आहे। आपण म्हणतो एकेकाळी की मोदीजींनी विकास, फडणवीस सांगतात विकास कुठं आहे? ग्रामीण भागामध्ये येऊन बघा विकास दिसतोय का? ग्रामीण भागामधला विकास अजूनही झालेलाच नाही। मी गावचा सरपंच म्हणून 5 वर्ष काम केलो। जे आम्हाला पैसे मिळतात, जे वित्त आयोगाचे पैसे मिळतात त्याचं काम प्रामाणिकपणे प्रत्येक सरपंच करतो असं माझं ठाम मत आहे। आणि आम्हाला जो निधी येतो तो निधी खर्च गावामध्येच होतो आणि तोही खर्च होत नाही, निधी पुरत नाही आम्हाला, अल्पशा निधी असतो, त्याच्यामुळे आम्ही गावाचे कामं पूर्ण करू शकत नाही। ही फार मोठी शोकांकित आहे। ह्याच्यामध्येच आता 26 जानेवारीचा काय तुमचं प्रश्न? सरकारने आमच्या कुठल्याच निवेदनाला दाद न दिल्यामुळे मी शेवटच्या क्षणी असा निर्णय घेतला की या ठिकाणी 26 जानेवारीला झेंडावंदन झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि त्या उपोषणामध्ये माझा बळी जरी गेला तरी मी मागं हटणार नाही। शासनाला ह्या रस्त्याचं नूतनीकरण हे करावंच लागणार। मला पॅच भरून हा रस्ता चालणार नाही। पॅच भरले तर कालांतराने पॅच लगेच उघडतात, म्हणून या रस्त्याचं नूतनीकरण करावं, रस्त्याचं रुंदीकरण करावं। त्याचबरोबर माझी मागणी अशी आहे की रस्त्याच्या बाजूला जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाणी अडवा, पाणी जिळवा ही माझी संकल्पना आहे।
तसे सुद्धा करून रस्ता मोकळा करून द्यावा, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना ह्या रस्त्याची दुर्दशा दिसणार नाही आणि हा रस्ता असं सुसज्ज असा रस्ता होणार आहे. हीच माझी शासनाकडे मागणी आहे. शासनाने जर 26 तारखेच्या आतमध्ये काम चालू केलं नाही तर शासनाला ह्या पुढे उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल, हे शासनाने लक्षात ठेवावं. आणि जे काय त्याचे गंभीर परिणाम होतील ती संपूर्ण जबाबदारी शासनाची असणार.